नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय आणि योजना अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PM सूर्यघर योजनेअंतर्गत राज्यामध्ये मॉडेल सोलार विलेज ही योजना राबविली जात आहे। या योजनेअंतर्गत जिल्ह्यामधील प्रत्येक गावात एक सोलार विलेज निवडून त्याला विकसित करणार आहे। तर या योजनेबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत। प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिल योजनेअंतर्गत मॉडेल सोलार विलेज या घटकाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने 9 ऑगस्ट 2024 रोजी एक ॲड प्रसिद्ध केली होती। त्यानुसार राज्यात ही योजना राबविण्याकरता महाऊर्जा व महावितरणतर्फे प्रत्येक जिल्ह्यात एक गाव याप्रमाणे राज्यात 24 गावे महावितरण व 12 गावे महाऊर्जामार्फत मॉडेल सोलार विलेज म्हणून विकसित करण्यात येणार आहे। या मॉडेल सोलार विलेज योजनेसाठी गाव निवडीबाबतचे निकष पुढीलप्रमाणे आहेत। जिल्ह्यामधून निवड केलेले गाव हे महसूल गाव असावे व गावाची लोकसंख्या गणनेनुसार किमान 5,000पेक्षा ही जास्त असावी। स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या गावामध्ये जास्तीत जास्त अधिक अपारंपरिक ऊर्जा साधने सौर उपकरणे स्थापित करणे गरजेचे आहे। सौर उपकरणांतर्गत PM सूर्यघर योजनेअंतर्गत जास्तीत जास्त घरांवर सोलर रूफ टॉप प्रकल्प उभारणी करणे तसेच PM कुसुम योजनेअंतर्गत जास्तीत जास्त सौर पंप अथवा इतर विकेंद्रित अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करणे गरजेचे आहे व या अनुषंगाने या सर्व अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांची क्षमता 10 मेगावॅट असणे अपेक्षित आहे। याकरिता CSR निधी विभागाचा निधी किंवा जिल्हास्तरीय निधी व इतर उपलब्ध असलेल्या निधीचा वापर करता येणार आहे। अग्रणी बँकेमार्फत वैयक्तिक लाभार्थ्याला सौर प्रकल्प उभारणीकरिता बँकेच्या पात्रता निकषानुसार अर्ज उपलब्ध होऊ शकेल। स्पर्धेतील विजेता गावाचा सविस्तर प्रकल्प अहवाल महाऊर्जातर्फे करण्यात येईल व प्राप्त होणाऱ्या 1 कोटी एवढ्या केंद्रीय वित्तीय सहाय्यातून गावाला पुढील प्रमाणे गावातील कामे करता येईल। गावातील सामुदायिक प्रकल्प किंवा इतर प्रकल्प NRLM बचत गटांसाठी विविध सौर प्रकल्प, गावातील शासकीय इमारतींचे सौर विद्युतीकरण, सौर आधारित व इतर प्रकल्प, सौर आधारित तंत्रज्ञानावर असलेले अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प इत्यादी प्रकल्पांसाठी 90% अर्थसहाय्य दिले जाणार आहेत। या अनुषंगाने निकषानुसार अमरावती जिल्ह्यातील पात्र असलेल्या गावांकडून 16 जून 2025 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहे। अधिकाधिक गावांनी पुढाकार घेऊन आपले गाव आदर्श आणि ऊर्जावान करावे याबाबत अधिक माहितीसाठी महाऊर्जा व विभागीय कार्यालयाअंतर्गत संपर्क साधण्यास महाराष्ट्र शासनाने सांगितले आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।